नमस्कार. आजच्या सत्यघटनेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूयात. काही वेळा खाजगी व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यामुळे अनेकांच्या आयुष्याला धक्का बसतो. काही जणांवर तर जीव देण्याची वेळ येते. बहुतेकदा हे प्रकरण महिलावरच शेकल्याची उदाहरणे आहेत. आफ्रिकेतील एका अधिकाऱ्याचे काही कामुक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. इक्टोरियल गिनीच्या नॅशनल फायनान्शियल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे महासंचालक एबांग याने 400 महिलांसोबत शारीरिक संबंध केल्याची टेप सोशल मीडियावर व्हायरल झाली. व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाल्याने सनसनाटी निर्माण झाली. या महिलांमध्ये राष्ट्रपतीच्या बहिणीपासून मंत्र्याच्या पत्नीपर्यंत सगळ्यांसोबत शारीरिक संबंध करताना तो दिसत आहे. ते व्हिडिओ व्हायरल होताच त्याला तातडीने पदावरून हटवण्यात आले. एबांग हा इक्टोरियल गिनीच्या सेंट्रल एजन्सीमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून तैनात होता. तो मध्य आफ्रिकेच्या आर्थिक समुदायाचे अध्यक्ष बाल्टसागर यांचा मुलगा आहे. तर तो स्वतः इक्टोरियल गिनीच्या भ्रष्टाचारविरोधी राष्ट्रीय वित्तीय तपास संस्थेचे माजी प्रमुख आहेत. 1998 मध्ये शिक्षण मंत्री झाल्यावर एबांगने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण आता ही टेप व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली असून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. इक्टोरियल गिनी अधिकाऱ्यांनी आता सरकारी कार्यालयामध्ये कॅमेरे बसवण्याची योजना जाहीर केली. या घटनेनंतर इक्टोरियल गिनीचे उपाध्यक्ष टिओडोरा यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की देशाच्या राष्ट्रीय आर्थिक तपास संस्थेचे संचालक एबोंगा एनोगन्ना यांना निलंबित करण्यात आले. त्यांची चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान एबांगच्या संगणकावर 400हून अधिक व्हिडिओ आढळले, ज्यामध्ये तो त्याच्या भावाची पत्नी, चुलत भाऊ आणि राष्ट्रपतीच्या पत्नीसह इतरांसोबत अनेक ठिकाणी करताना दिसत आहे. याशिवाय एबांगने पोलीस महासंचालकाच्या पत्नी आणि 20हून अधिक मंत्र्याच्या पत्नीसोबतही संबंध ठेवले आहेत. यात आश्चर्याची बाब म्हणजे एबांगचे त्याच्या ऑफिस, हॉटेल आणि टॉयलेटमधील सर्व महिलांशी संबंध होते. यावेळी हे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले. व्हिडिओमध्ये महिलांनी एबांगसोबत सहमतीने संबंध ठेवल्याचे दिसत आहे. हे सर्व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जगभरातून या कृत्याची निंदा होत आहे. धन्यवाद.